माझं नाव नौशाद इसाक मुल्ला. मी बारामतीतून बिलॉंग करतो. शेअर मार्केटमध्ये तसं माझा फर्स्ट जो करोना झाला होता तेव्हापासून शेअर मार्केटमध्ये मी एंट्री केली होती. बेसिक नॉलेज काही नव्हतं. युट्यूब, टेलिग्राम ह्या अनुसार मी चालू होतो. मग त्यात कधी प्रॉफिट, कधी लॉस, कधी प्रॉफिट, मंथ एंडच्या अगेन रेड मध्येच क्लोज होतो मी. नॉलेज झिरो होतं. असं करत करत शिकत असंच एकदा आमच्या सोसायटीमध्ये एक मॅडम होत्या, त्यांनी रेफरन्स दिलं प्रदीप सरांचं. तर त्यांचं मी कोर्स वगैरे आधी हे केले, कसे कोर्स आहेत काय माहिती घेतली. त्यांनी मला सजेस्ट केले की कोर्स असे आहेत, ऍडव्हान्स आहेत, बेसिक पासून आहेत, तुम्ही स्टार्टिंग करू. मग त्यांचं मी ऐकून ती कोर्स जॉईन केला. त्यांनी असं बी नाही म्हणले की मग मला फी पूर्ण भरा, स्टार्टिंग तुम्ही तुमच्या हिशोबाने ऍडव्हान्स करून तुम्हाला कोर्स कसा वाटतो त्यानुसार तुम्ही बिलॉंग करा. तसं मी कोर्स चालू केला. माझा कोर्स झाल्यानंतर मला त्यांनी बेसिक पासून ज्या काय मी चुका करतो आधी ते त्यांनी मला क्लिअर केलं की हे बाबा स्टेपली तुम्ही फॉलो करा पाहिजे, ह्या चुका नाही झाल्या पाहिजे आपल्याकडून. ज्या गोष्टी त्यांनी सांगितल्या त्या मी गोष्टी तशा फॉलो करू गेला. तो मला माझ्या गोष्टी माझ्यासाठी तो एकदम एक पॉवरफुल झाला की बाबा चला ह्या लेननी गेले तर आपला पैसा आहे. शेअर मार्केट लोक म्हणतात गॅम्बलिंग आहे, हे तसं काही नाही. शेअर मार्केट हा एक अदर इन्कम सोर्स म्हणून आपण बघू शकतो. फक्त त्याचं डिफरन्स आहे की तुम्ही तो स्ट्रिक्ट फॉलो केला पाहिजे. प्रदीप सरांचं शिकवण्याची सिस्टम एवढी बेस्ट आहे. आपल्या म्हणजे ग्रामीण भाषेच्या लँग्वेज मध्ये किंवा आपल्या जसं समजेल त्या पद्धतीने ते शिकवतात. ते कधी असं म्हणजे ओव्हर ट्रेडिंग करा किंवा हे असं करा असे कधी सांगत नाहीत आणि कधी चिडचिड नाही. सगळ्यात प्लस पॉईंट त्यांचे किती क्वेश्चन असो, किती आपण क्वेश्चन रिपीट केला तर त्यांचं एक असं ते सगळं आपल्याला क्लिअर करतात. जो पण आपल्याला समजत नाही तोपर्यंत ते आपल्याला ते गाईड करतात. त्यांचं सेटअप वगैरे एकदम बेस्ट आहे. आणि ओव्हरऑल माझं म्हणणं असं आहे की जे कोणी शेअर मार्केटमध्ये एंट्री करणार आहेत, बेसिक शिकणार आहेत, तर त्यांनी 100 ना 200% प्रतिसादाचा कोर्स जॉईन करणे हा माझं सजेशन राहील. आणि माझी जर्नी अशी की मी अकाउंटंट आहे, मला ऑफिसमध्ये शक्यतो जास्त वेळ भेटत नाहीये. तरी त्या ह्याच्यामध्ये त्यांनी मला ऑप्शन ट्रेडिंगचं बी गायडन्स केलेले आहेत की ऑप्शन ट्रेडिंग करताना काय काळजी घेतली पाहिजे, काय रूल फॉलो केले पाहिजे. तर त्यांनी तेही सांगितलेले आहेत. आणि त्याबरोबर त्यांनी आम्हाला हे शिकवले की बाबा ज्यावेळेस तुम्हाला ऑफिसमध्ये वेळ भेटत नाही, तुम्ही फुल टाइम वर्क करता, तर तुम्ही स्विंग ट्रेडिंग मध्ये बी ट्राय करू शकता. स्विंग ट्रेडिंग इज अ बेस्ट आणि 100% सेफ साईड आहे. त्यामुळे तेव्हाही फॉलो त्यांनी आम्हाला सांगितले. त्यांची सिस्टम चांगली आहे, त्याचे गायडन्स चांगले आहेत, त्यांची टीमवर्क चांगले आहे, त्याचे बाकीचे अनालिसिस, कुठले चार्ट कसे रीड करायचे काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी आम्हाला प्रॉपर व्यवस्थित सांगितलेल्या आहेत. आणि सांगतात बी. जो आमचा कोर्सचा टर्म्स होता, टर्म्स संपल्यानंतरही ते आम्हाला फॉलो करतात, तो गायडन्स करतात. की असं नाही की तुम्ही बाजारात बरेच जण आहेत की कोर्स संपला की परत तुम्हाला ते फॉलो नाही करत. यांचा कोर्स संपल्यानंतरही ते आम्हाला अशा पद्धतीने शिकवतात जसं आपण आता कोर्स नवीन जॉईन केलेला आहे. त्यामुळे असंही नाही की आपल्या एखाद्या कसं छोट्या मुलांना मोठे वडीलधारी माणसं शिकवतात त्या पद्धतीने आम्हाला शिकवतात. आणि माझा एक जर्नी बेस्ट असं की मी सुरुवातीला जे ट्रेडिंग करत होतो तो लॉसेस व्हायचे. आता ह्या ट्रेडिंग म्हणजे माझं जे कॅपिटल होतं तर कॅपिटल माझं 3 टाइम प्लस झालेलं आहे. आणि मी ऑप्शन करत करत स्विंग ट्रेडिंग मध्ये बी वळलेलो आहे. ऑप्शन मध्ये थोडा टाइम मिळत नसल्यामुळे मी स्विंग मध्ये जास्त फोकस करतो. ऑप्शनचा आहेच पण फक्त सरांचा तो फॉलो नेम जे रूल्स आहेत ते रूल्स फॉलो करूनच मी ऑप्शन करतो. तर माझ्यासाठी प्रदीप सर हे भेटले की माझ्यासाठी उत्तम मार्ग आहे. म्हणजे जीवनामध्ये जे करायचे अदर इन्कम सोर्स किंवा अदर हे, तर ते मला प्रदीप सरांच्या माध्यमातून चांगले भेटलेले आहेत. हे माझं बाबा माझ्या देवाकडून मला एक गायडन्स करायला माणूस भेटलेला आहे. त्यामुळे मी त्यांचा खूप खूप आभारी. त्यांनी मला हे असे गायडन्स केले. आणि आमची बाबा हीच अपेक्षा की आम्हाला वेळोवेळी जे भविष्यात जे काही शंका असेल तर ते करणारच आहे आम्हाला, पण त्यांनी करावे आम्हाला गायडन्स. हेच माझा विषय. नक्की सर, नक्की. ओके, नौशाद सर, लाईफ टाइम तुम्ही माझ्यासोबत आहात. ओके, आणि तुम्ही जे ऍडिशनल इन्कम जो तुम्ही ते अर्निंग करताय, ओके, सो मी तुम्हाला शिकवतो. आणि शिकवणं माझं काम आहे. तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं आहे तितकंच. आणि तुम्ही स्ट्रॅटेजी फॉलो करताय आणि एक डिसिप्लिन इन्कम जनरेट करताय, सगळ्यात इम्पॉर्टंट. आणि एक सगळ्यात महत्वाची इम्पॉर्टंट गोष्ट अशी की असं नाही की कोर्स केल्या म्हणून सरांनी आम्हाला 1 वर्ष किंवा 2 वर्ष हे करणार आहे. सर आम्हाला लाईफ टाइम सपोर्ट करणार आहे. हा एक त्यांचा प्लस पॉईंट आहे की मार्केटमध्ये अशा बरेचशे गोष्टी आहेत, टेलिग्राम आहेत, युट्यूब आहेत, पण ते तुम्हाला मंथली पॅकेज घेणं की तुमचं परत जो पण तुम्ही रिचार्ज करत आहे तो तुम्हाला ते फॉलो करत नाहीत. सरांचा असं नाही की तुम्ही सरांचा हा फंडा नाही की फक्त पैसेच कमावे. पैसे कमवतो सारी माणसं भरपूर कमवलेत. हा त्यांचा एक प्लस पॉईंट आहे आणि आम्हाला त्याचा भरपूर फायदा होतो. थँक्यू सर. नौशाद सर, थँक्यू सो मच सर. ओके, अर्निंग करा सर. ओके, ऍडिशनल इन्कम तुम्ही जनरेट करताय डिसिप्लिनली, तो चांगला व्यवस्थित इथून पुढे पण आणखी कंटिन्यू करा. ओके, लाईफ टाइम तुमच्या सोबत असणार डेफिनेटली. मी कोणाला गिव्ह करत नाही आणि कोणी मला सजा सोडून जात नाही. ओके, ही एक आपली फॅमिली आहे, तर डेफिनेटली लाईफ टाइम साठी आपण या फॅमिलीचे पार्ट असणार नक्कीच. ओके सर, थँक्यू. थँक्यू सर, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. गुड डे.